कसे आहात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण ह्या रायडिंग बूट्सचं अनबॉक्सिंग केलेलं आणि आपण व्हिडिओ शूट केलेले या शूजवरती. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचं विसरलो की हे शूज कसे घालायचे. एक मिनटं. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो की हे शूज कसे वेअर करायचे आणि राहिलेलं आपलं अधुरं शूटही कंप्लीट करून घेऊ. हेल्मेटचं असे ओपन होता ते वेलक्रो दिलेलं आहे आणि वेलक्रो नंतर ही चेनसुद्धा इथे वेलक्रोला अटॅच आहे. प्रॉपर असं कम्फर्ट पण आहे आणि सेफ्टी पण आहे. असे शूज घातल्यानंतर पुन्हा ही चेन लावून घ्यायची, वेलक्रो अटॅच. हा बेल्ट आहे, हा बेल्ट अटॅच करून पूर्ण टाईट करून घ्यायचा. ही पट्टी दिलेली पट्टी अशी खेचलं की आणखीन टाईट होतो शूज, जे प्रॉपर असा फिटिंगमध्ये बसतो. दुसराही आपण घालून घेऊया. तर मित्रांनो, आज का जास्त मोठी व्हिडिओ तर नाही होणार, छोटीच व्हिडिओ होणार आहे. जस्ट आपली लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं फक्त एकच प्रोडक्टचं शूट झालं, जे की शूज. पाहू शकता तुम्ही कसे आहेत, कमेंट करून पण सांगा. हेल्मेटचं शूट बाकी राहिलं होतं, तर तेच हेल्मेटचं शूट कंप्लीट करायचं होतं. बट बाहेर कुठे जाता नाही आलं, तर तुमच्या घरासमोरच शूट करतोय आज. बघा, हे हेल्मेट घेतलं आहे मी. बॉक्स बघून आतापर्यंत तुम्हाला समजलं तर असेलच कोणत्या ब्रँडचं हेल्मेट आहे. ते YT वर्ल्ड क्लास हेल्मेट. तर आपण आता याला अनबॉक्सिंग करूया. काय वाटतं तुम्हाला, कुठला कलर असेल सांगा तुम्ही. तर माझे ग्लोव्ज आणि रायडिंग बूट्स ह्याच्यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कोणतं हेल्मेट घेतलं असेल कलर. तर बॉक्समध्ये आपल्याला सर्वप्रथम हे हेल्मेट मिळतं. हेल्मेट आणि ते साईडला एक मिनटं डॉक्युमेंटेशन्स आहेत. डॉक्युमेंटेशनमध्ये पण बिल आणि यात मॅन्युअल, युजर मॅन्युअल आणि KYTचे 3-4 स्टिकर येतात. KYT जे की मी पहिल्यांदाच लावून दिले आहेत, म्हणजे पहिले पण मी अनबॉक्स केला होता, जस्ट आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी पुन्हा अनबॉक्स करतो आहे. KYTचं इथे एक स्टिकर लावला आहे आणि इथे हा रेव्हनचा स्टिकर आहे, जे की माझे ग्लोव्सच्या ब्रँडचे, तो एक स्टिकर लावला आहे. आणखीन बॉक्समध्ये आपल्याला काही नाही मिळत, बस इतकंच मिळतं. मी एक हेल्मेट, जे की मेन आपलं अट्रॅक्शन आहे आजच्या व्हिडिओचं. हे YT वर्ल्ड क्लास हेल्मेट ओपन करूयात. कसं वाटतं हेल्मेट मित्रांनो? प्लेन व्हाईट कलर घेतला आहे मी. KYTचं हेल्मेट आहे आणि मॉडेल तुम्ही पाहू शकता इथे TT रेवो प्लेन व्हाईट कलरमध्ये घ्यायचं कारण थोडा लुक चेंज करायचं होता मला आणि अपग्रेड पण करायचं होतं. त्यामुळे मी हा हेल्मेट चूज केला. पहिली गोष्ट, हा हेल्मेट मला मिळत नव्हतं कुठे.
म्हणजे हेल्मेट अवेलेबल होता, मॉडेलसुद्धा अवेलेबल होता, पण याचा जो हा कलर आहे प्लेन व्हाईट तो कुठेच मिळत नव्हता. त्यामुळे मी थांबलो होतो इतके दिवस. ते ओपन काढून टाकूया वरचं. लुक ॲट दिस. सनलाईटमध्ये पहा किती सुंदर दिसतंय ना. आणि याला डॉटचं सुद्धा सर्टिफिकेशन आहे आणि EC-R2206 जे की लेटेस्ट सर्टिफिकेशन आहे ECचं ते सुद्धा आहे. तो मला अपग्रेड करायचं होतं. करंटली मी जो हेल्मेट यूज करतो आहे तो एक्झॉर ब्रँडचा आहे. एक्झॉर एपेक्स वेनमस मॉडेल ब्लॅक कलरमध्ये. तोही तुम्हाला दाखवतो मी. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं हेल्मेट. वाव. ही गाडी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये अनेकदा पाहिलीच असेल. माझ्या मोठ्या भावाची गाडी आहे ही डोरा. आणि आपली ब्लेज तुम्ही पाहूच शकता. काय गाडी बनवली यार या माने. चला हेल्मेट घालून दाखवतो मी तुम्हाला. हेल्मेट काढतो आणि ते ठेवतो. गोष्ट दाखवायची राहिली तुम्हाला. हे आणखीन एक प्रोडक्ट आहे मोटोवाईब इंडियाकडून मी ऑर्डर केलं होतं. हे आपलं नवीन हेल्मेट. या हेल्मेटला चिन माउंट लावण्यासाठी. करंट हेल्मेटला मी ब्ल्यू आर्मरकडून येणारं ब्ल्यू आर्मर नाही, ॲक्शन प्रो नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचं चिन माउंट यूज करत होतो मी. बट या टाईमला मी मोटोवाईब इंडियाकडून चिन माउंट ऑर्डर केलं आहे, जे की स्पेसिफिक हेल्मेटच्या मॉडेलनुसार ते माउंट बनवतात. सो मी माझ्या TT रेवोसाठी मागवलं होतं. ते मेन्शन पण केलं आहे TT. तर पाहूया बॉक्समध्ये काय काय मिळतं आपल्याला. बॉक्समध्ये एक छोटा पाऊच आहे. पाऊचमध्ये आपल्याला वेट वाईप्स आणि ड्राय वाईप्स 2 वाईप दिलेत. टाकून देऊ. आणि यात मेन गोष्टी इकडे ओके. हां, हे चिन माउंट KYT TT इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. हेल्मेट स्पेसिफिक चिन माउंट आहे ते पाहू शकता. प्रॉपर इथे बसून जाईल. आणि याचा ॲडिसिव्ह 3M टेपचा आहे. 3M टेप आहे बेसिकली मागे. ती एकदा लागली की हेल्मेटला पूर्ण चिटकून जाते
आणि प्रॉपर कर्व दिला आहे त्यांनी की ज्याकरण कुठलाही मध्ये गॅप उरला नाही पाहिजे. थोड्या वेळाने मी इन्स्टॉल करून घेईन. इथे आहे आणि हा एक त्यांचा माउंट आहे ते लागलं. आणि याची अजून एक खासियत म्हणजे हे 360 आहे, म्हणजे आपण रोटेट केलं तरी हे ज्या अँगललाही तुम्हाला कॅमेरा फिरवायचा असेल त्या अँगलला हे ॲडजस्ट होऊन जातं. आणि दुसऱ्या पाऊचमध्ये एक्सटेंडर दिला आहे त्यांनी, जो की इथे लागेल आणि इथे वरती आपण आपला Insta360 Pro लावू शकतो. एकदम मिनिमल लुक येईल, जास्त काही हेल्मेटला त्रास पण नाही आणि एक्सटर्नल अजून दुसरं काही लावायची गरजही नाही. त्यामुळे मी हा चेन माउंट ऑर्डर केला होता. तर मित्रांनो, आपलं शूट कंप्लीट झालं आहे आजचं. खूप सारे व्हिडिओज काढले आणि हेल्मेटचे पण खूप सिनेमॅटिक्स व्हिडिओज घेतलेत. तर तुम्हाला ते सर्व सिनेमॅटिक व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती पाहू शकता. माझं इंस्टाग्राम हँडल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईन. आणि यापुढे खूप साऱ्या राईड्स होतील. मी जिकडे जिकडे ट्रॅव्हल करेल, जिकडे जिकडे फिरेन, ज्या नवीन गोष्टी एक्सप्लोर करेन, त्या सर्व अपडेट देईन मी तुम्हाला. आणि ट्रॅव्हल जिथे करेन तिथे मी व्हिडिओज तर बनवेलच, तर त्या सर्व व्हिडिओजसुद्धा पाहिजे असतील. तुम्हाला जर माझं कंटेंट आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि बस, टिल देन नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण. गुड बाय, टेक केअर, बाय बाय, लाईक सेफ.